पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. धन्यवाद येशू. केरळमध्ये एक बाई आयुष्यभर नवऱ्याची सेवा केली. नवऱ्या मात्र आयुष्यभर पोटाची सेवा केली. त्याला दुसरा काही कळत नाही. रात्री दारू बनवून ठेवतो, सकाळी उठून बसून पितो. त्या ताईनं जेव्हा कळालं की गावाजवळ प्रार्थना सभा आहे, ती ताई त्या घरातील आजी प्रार्थना सभामध्ये पुढच्या लाईन मध्ये जाऊन बसली. हालेलुया. मिस्सा प्रार्थना चालू करायच्या अगोदर तिने येशूला एक गोष्ट बोलली. हालेलुया. तिने सांगितले, येशू, मी माझ्या बालपणापासून बायबलमध्ये वाचलेला आहे, भरपूर फादर लोक प्रवचन देताना मी ऐकलेलं आहे की काना गावी येशूने पाण्याचा द्राक्षरस केला. त्या आजीने सांगितलं, येशू, आज मी तुझ्या जवळ आलो आहे. तुला जर पाण्याचा द्राक्षरस करता येत असेल तर ते उलटा पण तुला करता येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने येशूला लॉजिक शिकवलं. हालेलुया. ती जाऊन येशूजवळ बसले आणि येशूला बोलले, तुझ्याने हे काम होत असेल तर, तुला जर पाण्याचा द्राक्षरस करता येत असेल तर या द्राक्षरसाचा पाणी पण तुला करता येत आहे की नाही? तिने सांगितलं, काना गावी एक कुटुंब वाचवण्यासाठी तू हे काम केलं, तर माझा कुटुंब वाचवण्यासाठी तुला हेच करावं लागलं. हालेलुया. ती आजी तिकडे जाऊन खाटवर बसली. हालेलुया. रात्री प्रार्थना वगैरे करून जेव्हा घरी पोहोचले, नवरा घरी कोयता घेऊन थांबलेला आहे. हालेलुया. नवऱ्याने सांगितलं, कुठं जाऊन आलीस? हालेलुया. मी माझ्या देवाकडे प्रार्थना करायला गेलो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी सांगितलं, मी कधी तुला मनाई केलेलं नाही. तुला जायचं असेल तर कुठं जायचं तिकडे जा, तरी माझ्या दारू मध्ये तू जर पाणी टाकलंस तर मी तुझे पाय फोडून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने सांगितलं, मी कधी तुमच्या दारूच्या अंडामध्ये आलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कुठे होतो तुम्हाला माहिती आहे. हालेलुया. दुसऱ्या दिवशी आयुष्यभर करता आलेले हे काम या माणसाने इकडे तिकडे न जाता स्वतःच्या डोळ्यासमोर त्यांनी दुसऱ्या दिवशी पण परत दारू बनवायला बसलेला आहे. त्याच्या डोळ्यासमोर बसवलं तरी निष्पन्न होता येते पाणीच आहे. त्या रात्री पण गरम झालं, भांडण झालं. हालेलुया. पाणी दिलं. हे तुझ्या शेवटचा प्रार्थनेचा दिवस आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज जर इकडे काही गडबड झालं तर तुला दाखवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजी तिकडे जाऊन त्या निवांत बसलेला आहे. हालेलुया. प्रियानो, तेव्हा आजी परत आली. तिसऱ्या दिवशी पण तेच. हालेलुया. नवऱ्याने परत भांडण काढायची तयारीमध्ये आहे. हालेलुया. त्यांनी सांगितलं, मला कशाला बोलताय? तुम्हाला कोण मनाई केलं का? तुम्ही पण तिकडे जाऊन पुढे जाऊन बसा. हालेलुया. दुसऱ्या दिवशी नवऱ्याचं परिवर्तन झालं. चौथ्या दिवसाच्या प्रार्थनामध्ये नवऱ्या पण स्वतः जाऊन बसले. हालेलुया. प्रियानो,
हे लोक प्रार्थनेच्या शेवटच्या दिवशी आपल्या मुलांना पण बरोबर घेऊन पोटा आश्रममध्ये केरळला गेले. तिकडे जाऊन सेवा कार्यासाठी जाऊन तिकडे थांबले. आयुष्यभर सेवा करतो म्हणून सांगत जाऊन आश्रममध्ये जाऊन सेवा कार्याला जाऊन बसले. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. प्रियानो, एखाद्या भक्तानी देवाकडे हट्ट मागितलं तर देव त्याचा हट्ट पूर्ण करणार. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. हे आहे विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीचा विश्वासाला देव देणारा प्रतिफळ. हालेलुया. जो विश्वास ठेवतो त्याला देव प्रतिफळ देणार. हालेलुया, धन्यवाद येशू. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जो विश्वास ठेवत नाही त्याच्या संबंधात त्या सर्व गोष्टी घडतात. विश्वास न ठेवणारा माणूस इब्रियरास पत्र 11 अध्यायामध्ये लिहिलेला आहे, तो कधी देवाला खुश करू शकत. पवित्र आत्म्याचे दान आहे विश्वासाचे दान. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना दंडमुक्तीचा दान देत आशीर्वाद देवो. आमेन. Showers of blessing, oh that today they might fall. Now as to God we're confessing, now as on Jesus we call. Showers of blessing, showers of blessing we need. Mercy drops round us are falling, but for the showers we plead. Showers of blessing.
प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी कोणाच्या तरी पायाच्या डोळ्याच्या वरच्या भागामध्ये एक वीकनेस, दुर्बलता पायाला येत आहे. त्या व्यक्तीचा पाय आता येशू मजबूत करून देत आहे. तुमच्यामध्ये असे कोणतरी आहे कधी तोंड उघडलं तर पडापट कोणतरी बोलणं तू तोंड बंद कर. तू कशाला तोंड उघडलंस? हालेलुया. पब्लिक मध्ये कुठेही तोंड उघडलं तर लगेच तोंड बंद कर. असे तुम्हाला अनेकांनी इकडे तिकडे बोलून तुमचा अपमान झालेल्या एक हृदयाचा दुःख तुमच्यामध्ये कोणतरी घेऊन आज इकडे आहे. हालेलुया. पवित्र आत्मा त्या व्यक्तीला त्या बंधनापासून सोडवत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपल्यामध्ये इथे नसलेल्या कोणतरी ऑनलाईन देवाचं वचन ऐकत आहे असे कोणाला तरी पायाच्या खालच्या भागामध्ये बेकार असे ऍक्सिडेंट झालेला आहे, फ्रॅक्चर झालेला आहे. ज्या व्यक्तीच्या पायाला फ्रॅक्चर झालेला आहे, भयंकर त्रासातून गेलेला आहे, त्या व्यक्तीचा पाय परमेश्वर आता जुळवत आहे. त्या व्यक्तीला आता आशीर्वाद देत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. संडासच्या वाट बरोबर होत नाही म्हणून ऑपरेशन करून आतडी बाहेर काढायच्या विचारातील कोणतरी एका पेशंटला परमेश्वर प्रभू त्या ऑपरेशन कॅन्सल करायला कृपा देत आहे आणि त्या व्यक्तीचा पोटाच्या संबंधातील विकार दूर करून त्या व्यक्तीला आता आशीर्वादित करत आहे. मरणाला टेकलेले कोणतरी फक्त डोळे मात्र हलत आहे. डोळ्याच्या भागामध्ये सुद्धा दुर्बलता भरपूर आहे. असे एकदम भयानक वातावरणामध्ये असलेले कोणतरी एका व्यक्तीला येशू परत एकदा जीवनाचा आशीर्वाद देतात. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.